अरे आमचं मूळ गाव सातारा आहे. खरं तुमच्याकडे तब्येत आहे त्याची सेम सेम मिशा मिशा काही फरक नाही अजिबात. तुमच्यापासून असं आहे. तुम्ही तर रे. मग एका पिक्चरमध्ये तू गाजला महाराष्ट्रात गाजला. निवड पण पहिला होता ना मित्रांनो. तर आम्ही तुमचं नाव काय? तरडे निवृत्ती तरडे निवृत्ती तरडे. आपण आलोय ती आपलं हॉटेलचं नाव हॉटेल नवखंडेनाथ. हा? हॉटेल नवखंडेनाथ. नवखंडेनाथ. अच्छा. हा. तर हॉटेलला देवाचं नाव दिलंय हॉटेल नवखंडेनाथ चे मालक निवृत्ती तरडे. तरडे. आणि विशेष म्हणजे आपल्या मराठी चित्रपट महामंडळामधील सर्वात सोनेरी दिवस आणणारे प्रवीण तरडे यांचे काका. नाही भाऊ. प्रवीण तरडेचेच भाऊ भाऊ. भाऊ 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 आणि भाऊ भाऊ. हा. तर प्रवीण तरडेचे भाऊ निवृत्ती तरडे. आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही राहतो की संजय हरपळेंच्या शेजारी जे शंकर नाना हरपळे आहेत ते सर- त्यांचे संजय रजिस्टर त्यांना संजय हरपळे त्यांना जमलं तरडे बाबू हा. तुमचं कोण? त्यांचे काका आणि काका. आणि गणेश ढोरे आपले सर्वात बाचे. आघाडीचे कार्यकर्ते त्यांचे भाचे. म्हणजे हे सगळं बघा हे याला योगायोग म्हणतात. योगायोग. आणि आम्ही आलो समोर माऊली आहे आणि ही पण आमची माऊली झाली आहे. आणि विशेष म्हणजे यांच्या सर्वांशी माझा संपर्क आहे. मी शाळेत काम करतो परत कलेत काम करतो नाटकात काम करतो डान्स करतो नाही मी नाही मनोरंजन कधी असं करतो. योग आला नाही हा. आपण जाऊ आमचं भाऊ. चला आता हा योग आलाय योग आणि आला आता हे आमचं आपण जरूर जाऊ. आता हे आमचं जरूर जाऊन तुमच्या आज बी एकदम जवळ संबंध जोडून हे जे हॉटेल आहे हा. आता हा आमचं सेंटर प्लेस झालेला आहे. बरोबर आहे. कधी आम्ही म्हणतो वैतागलो तरी आम्ही ते येणार नाही, बसायला. या तुमचंच आहे. आणि विशेष म्हणजे जुनी पत्रकार पत्रकार आहेत विशेष. पुणे जिल्हा प्रतिनिधी आहे. आणि प्रवीण तरडे तुम्हाला माहिती आहे की अख्खा खूप छान महाराष्ट्र- लेखक आहे आणि वकील आहेत. नाही हो, नाही अख्ख्या शिक्षण. महाराष्ट्रात गाजलायचे. बघा तुम्ही पत्रकार आहे त्याच्याने बोलून ते पद काय आहे? बघा पुणे जुनी जिल्हा- पत्रकार पुणे जिल्हा पुणे जिल्हा प्रतिनिधी ते पोलीस वाले. तुम्ही हडपसर चौकीचं कुठले काम सांगा. तर खूप छान मी आलतो एका शूटिंग साठी पण आज हा जो ब्लॉग बनलाय ही खरंच तुमचा नाही, नाही. आशीर्वाद आम्हाला सदैव असू द्या. कसं फरक आहे हे योग असतो एका माणसाचा. योग 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 ए, काय म्हणते त्यांना सॅम्पल मारून कुठे गेला? आवाजात नाही, जादू आहे नाही. बघा. नाही हे नाही आवाज आहे ना आता वय 65. आता 65 मध्ये हा आवाज होता. नाही तर नाही विचार करा तरी ठणठण आवाज आहे. तरी एवढा आजार नाही. मी तेच बोललो की 65व्या वर्षी काकांचा हा आवाज आहे. तर तुम्ही विचार करा मला तो मोठ खेळ हडपसर ओळखतो. 21-22 मध्ये काय आवाज असेल. नाही नाही, तेव्हा मग बोलायचंच नाही. 70 मग शिकले तेव्हा हे बोलत नव्हते. वाचुकले हा, मोठे. लोकांचं ऐकत होते ज्ञान प्राप्त करत होते अभ्यास करत होते वाचन करत होते आणि इकडचा सगळा घडामोडीचा अभ्यास करून हे जे बनलेत तर हा एक अनुभव आहे आपल्या वडीलधाऱ्यांचा गुरुजनांचा. तुम्हाला सांगतो ताई त्या माणूस कधी उठीची पडेल सांगतात ओळखी बडीची दे पैशानी माणूस जवळ येत नाही. मी तुम्हाला सांगतोय का जिजूरच्या माणसाचं काम केले. आमच्या एक हे मंत्रालयामध्ये भाषा आहे भाषा IPS अधिकारी आहे. काय आहे IPS अधिकारी आहे. त्याचं असं नुसतं फोनवरती त्यांचं काम करून दिलं तेव्हा तुम्हाला नाही पण योग लागतो बोलण्यात चालण्याचा. आता यांची माहिती कधी कुठे गाठ पडली तर आम्ही काय करणार आता कवटाळलं काय करणार. ही दुसरी वेळ आहे माझी ते यायची. नाही नाही होय ही दुसरी वेळ आहे. आपलं बोलणं कधी बोलणं नाही झालं. झालं आणि मला वाटतंय जरा तुम्ही बदललं हे सगळं. हा बदललं आता. आधी असं उभं होतं सगळं हा बरोबर. खूप होतं बारका तिकडे होतं. असं उभं होतं इथे एक मोठं झाड होतं. त्याच्या पाठी मग अजून गुंफत. हा, नाही नाही इथे एक झाड होतं पुढे. तो बोलण्याची पद्धत नाही आपलं तपलं हे ऐका. महत्वाचं आहे. शिका मला शिकता येतंय मी अशा लोकांना नाही नाही भेटतो. फुकट नाही सांग. तुम्हाला एक सांगतो बोलता बोलता राहिलं आणि एकदा फुरशीवर झालो 5-6 लोक होते. चांगली लोक मोठी मोठी लोक होती. आता त्यांच्या डोऱ्यांच्या त्या पेट्रोल पंपावर थांबलो. आता ते महाराजचे उभे होते. आता आले हो ते काय झालं डायरेक्ट असं पाया पडलं माय बरोबर हा. पाया पडले हो ही लोक चढ झाली कुठली माझ्या संघाची 5-6 लोक चढ झाली. अरे हे 11 गावचा नगरसेवक नगरसेवक आणि हा पाय जमा त्यांच्या पाया पडतोय. मला पुढे गेलो ती खुली शिरकायची मामा काय म्हणत अहो तू आत्ता नगरसेवक झालाय. पहिले ज्याला मी दूध पास दिलं तुझा व्यवसाय मोठा होता. त्याला दूध पास दिले त्याची किंमत हे म्हणून जात आहे. बरोबर. माझे डिरीवाला आपला हा येऊ आणि मी आज तर नाहीच आहे. मी आज जरा काम आहे मी उद्या आम्हाला भेटतोय. आम्हाला भेटायचं हनु हरपळ्यांना भेटायचं. भेटतो. मला ते तरडेवर बुधवारी मामाचे तुमचे काय संबंध ते काय बोलतात मी बोलत नाही. ती काय बोलते त्याच्यावर तुम्ही आज माहिती बर बर. आणि ऐका आम्ही दर रविवारी इथं असतो पालखी विश्वाला. नाही येत जाईल नाही दर रविवारी असतो. काही आजच्या चुलीची प्रमाणे
आपल्या काही ते व्हिजिट मारून जायचंच, गप्पा मारून जायच्याच. आणि आता ताई म्हणजे तुम्हाला माहिती का पुणे शहर पोलीस आहे. होय हा. आता मानवडील आहे. आता पुढेच बघू तुमच्या आशीर्वादाने हडपसर ते आम्ही चेंडे प्रत्येक लोकांना कसं बोलायचं आणि काय बोलायचं तुला अनुभव, अनुभवाने सगळं मोठं होतं म्हणून. मित्रांनो ऐका, जवळ हे लोक आहेत ना पृथ्वी तलावर, म्हणून हे जग आहे. आणि ह्यांचा वारसा घेत घेत जगा. जसं माऊलींनी वारसा घेतला मोठ्या भावांचा, तुकाराम महाराजांनी घेतला माऊलीचा, तुकाराम महाराजांनी घेतला छत्रपती शिवाजी महाराजांचा, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेतला अख्ख्या महाराष्ट्राने, जगाने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारसा घेतला, आणि तोच वारसा आपण इतिहास म्हणून वाचतो, चालतो. ह्याचा चालतो. आज विचार करा, 16 वर्षी आज मुख्य जानवर त्याच्याकडून येत म्हणून घेतलं म्हणजे माऊलीच्या ताकद केवढी. आणि विशेष म्हणजे ब्राह्मणाने त्रास दिला तरी तो ह्याची वाबरीची बामणं, कुठली बामणं, वाबरीची बामणं मूज नाही झाली त्यांची. त्यांची मूज नाही केली. अजून त्यांची माऊलीची मूज केली नाही. त्यांनी तसेच केस ठेवून गेले. नाही हो, जसे त्या बारीक विचार केला. आज विचार करा, महाराष्ट्रामध्ये एवढी देवस्थाने आहेत, काळुबा असू द्या, कुठली देवस्थान बरोबर. एवढे 8-9-10 देव आहेत आमच्या पुरंदरला. काही एवढे सगळे देव तिथे फोटो त्याचं घे घे. घ्या, सगळे फोटो घ्या, सगळे देव आहेत बघा तुम्ही. घे पुढे, घ्या. एक गोष्ट फक्त आहे. सगळे पुरुष सगळे. या कोणत्या दिवशी? ए! बाकी डॉक्टर बघून आपल्याला औषध देतो का, आपण त्याला सांगतो मला अमकं होतं, त्याच्या इलाज करतो. तसं माणसाने एकामेकाला बोललं पाहिजे. बरोबर, हे माझं मन म्हणतं. खरंच हे बोललं पाहिजे, सांगायला ही पाहिजे. गोष्ट मी पण रिलाइज केली होती. आणि बोललं ना ताई की मन मोकळं होत. काय म्हणायचं? काल मन मोकळं झालं तिचं. तुझी मैत्रीण 4 वर्षांनी भेटली तिला काल. नाही, हा, नाही, नाही. बहिणीसारखी मैत्रीण 4 वर्ष नाराज होती, ती भेटली. आता विचार करा, मन मोकळं काय झालं, तिने तुझ्या करता काहीतरी केलं, तू तिच्या करता काहीतरी केलं असं, म्हणून मन मोकळं झालं. बरोबर काय म्हणायचं? बरोबर, हा बरोबर. त्यातला अर्थ आहे. हा, योगायोग असा होता हं. की काल ते 4 वर्षांनी भेटले, हं. आणि ते भेटताना मी तिथं होतो. म्हणून मी आता बोलतोय. आणि मी लय फटकलोय. नाही एवढं नाही माझे बोलणारे माणसाचं आहे ना, मनात काय राहत नाही. तू काही समज, मी तुला हे म्हणजे लेख पण तुला समजून सांगतो. बोलणारी माणसं बोलून जातात, जात्यात त्याची गुचकं असतात. आतल्या गाठी नंतर म्हणतात मी नाही त्यातली, आणि कडीला वाचली. ही सदर म्हणतात. हा, बोलणारी माणसं असं, बोलणारी माणसं बोलणारच पाहिजे. मन मोकळं होतं. आता बघा, आता मारलेलं एक टायमाला निघून जाईल, पण शब्द असं हा, हे शस्त्र. तुम्हाला सांगतो, तुमच्या आबनेवाड्यात आज त्याला मी देव म्हणून समजतो. म्हणजे हडपसर मध्ये आबनेवाड्यात तुम्हाला माहिती आहे. बघा, तुम्ही चांगलं काम केलं तर तुमचं नाव कुठेही निघतं. आज अभिनव डॉक्टरांचं नाव येतंय, आज आम्हाला कळतंय. विचार करा, आज कोण गरीब 50 रुपयात कोण करा गोळ्या नाव इंजेक्शन द्यायला लागले. आज लोक, डॉक्टर लोक असे, वकील लोक अशी आहेत की असं केलं की 200 रुपये फी, पुन्हा औषध 400 रुपये झालं. हा डॉक्टर गरीबाकरता मी चांगला आहे. बरोबर, मी त्यांना एक दिवस माहिती लय गोष्टी. मी साधना सोसायटी राहिले, ते रघुनाथ जाधव म्हणून मोठा साहेब होते. त्यांनी गवळी गंगला गोळ्या घातल्या होत्या खालच्या उपरून. आता रिटायर झाली, गुरुप जाती. त्यांची तिथं मी कुठं घरायला जायची, तर तिथं गप्पा मारत होत झाली. आता एवढा मोठा साहेब, तर लोक थरथर घेत होती. मी त्यांची बायको शिक्षक होती सातवारी. ती गेली का मला उशीर झाला, हाताने मी दूध टाकून द्यायची आणि आज 9 डॉक्टरचं काय प्रश्न नाही. आत्ता सुद्धा त्या नोबेलमध्ये गेलं, मला 10-15 मिनिटं सोडणारच नाही. हा, हे आणि मी त्यांना म्हणलं, साहेब म्हणजे तुम्ही जर एवढे लोकांना हे करता, 100-200 लोक त्यांच्याकडे असतात. बघा, ते 200 लोक त्यांच्याकडे असतात. आज नोबेलचं मालिक आहे ते माने सर दोघं, ते नोबेलचे मालिक आहेत. आज विचार कर, त्यांच्या अंगात अति फुगरी मोठा हा प्रकार बिलकुल नाही काय. आणि परमेश्वर अशा लोकांना टाकतो. तेवढं खरं आहे, तेवढं खरं आहे. अनुभव मला पण अनुभव आहे. अशा तसे परमेश्वर लोक मी अशा लोकांना टाकतो. तसे लोक मी गुरुजींची ढेकळामध्ये पाहिलेत, तुम्ही आणि खुर्ची- मी अशी पण मी पाहिलेत. तुम्हाला आज क्वेश्चन देऊन काय देऊन सांगतो. काय खुर्चीमध्ये कुठली गोष्ट मला सांगा, माझं नाव घेऊ, नंबर घ्या, आणि कुठली बी अडचण असतो तुमची काय पास करीन ना, तुम्ही माझ्या पायाच्या मी सारखा जाऊ नका. नाही 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 नाही, ह्याच्यातच मावली आहेत, पांढरे कपडे. नाही नाही, याचा अर्थ काय आहे, आपले नाम देऊ कुठं असतो तुमचा, आता पैसेवाली गँगेचं.
तिथेच राहतो आम्ही त्या चौकातच म्हणजे आमच्या खुटाळा म्हणा हो आहे ना, कुटवड चौकातच राहतो की आपण. हा चौकाचे हा जवळच त्या आहे. कुटवड चौकातच राहतो. गोडाऊन गोडवण आहे की माहिती पेंटचं गोडाऊन होतं गेलं गोडवण तिथंच राहतो मी. निलेश हारपळेच्या बिल्डिंग मध्ये राहतोय लय जवळ हम्म. लय जवळ निलेश हारपळेच्या बिल्डिंग मध्ये राहतोय. संजय हारपळेच्या शाळेत काम करतो. आणि ढोरे म्हणा शंकर नाना हे सगळे मला कलाकार म्हणून ओळखतात. डान्स करतो, कार्यक्रम करतो. बरोबर आहे. हा. नाही सगळी त्यांना आता मैफलच सगळी म्हणजे बोलण्याचं की जवळ आले ना पेका पेका घे बे खात खात भेळ खाल्ली म्हणजे भेळ खाण्यापेक्षा जे काय हे काय मला भेटलं ना नाही की नाही ऐका. काय चापली का असं घाम चालली का हा. पक्की नाही, घाम नाही. चालली ही भेळ तर मी खायलाच, पण ही जी शिदोरी मला भेटली ना मी ही शिदोरी जपून ठेवल. नाही नाही माझे वडील गेल्यानंतर मला असे बरेच लोक नाही, भेटतात नाही, की आज काही- अनुभव दांड काय. बरोबर काही पैसे सगळे काही जातात कोण बिना पैशावाला नाही जो आपल्याला वेळेला तो उपयोगी होय, पडतो की बाबा. आपल्याला म्हणतो माऊलीला कमवता नसता आलं पैसे. सांगतो कारण महाराजकडे किती होती संपत्ती. लय मोठी त्यांचं नाव जगात राहिले हा? का राहिले त्यांचं मन वाढलं मोठं हा, त्यांनी सोडून गेलं पृथ्वी तर आज विचार करायचं ह्यो त्यांना लाजवायचा तो का बिनचं चालवलं काय नाही सांगदेव. सांगतो वाघावाला हा आज ह्यांची एवढी मोठी ताकद निर्भीड बिनचं बघू बघूनच गार चालवलं झालं. का वाकूनच त्याने पायात पडला त्यांच्या हा, अहंकार तुटला. अंकार तुटला माणसं दोन नाही. ताकद गौतम बुद्ध सम्राटचं पोरग होतं. गेलं सोडलं. आज त्याचं नाव आहे का नाही. तुम्ही जेवढं जवळ करता तेवढं लांब. जगात काही जगात नाव निघाया माणूस असा पाहिजे त्याचे दोष गमत पाहिजे त्याचा संबंध पाहिजे त्याची ओळख पाहिजे त्याची पेर चांगली पाहिजे तर 3-4 गोष्टी असतात काही कमी पडत नाही हा खाऊ द्या नुसता गप्पा मार. खाऊ दे, खाऊ दे. तर हे महत्वाची गोष्ट आहे हो मित्रांनो पाहिलं तर हा व्हिडिओ माझ्या ब्लॉग मधला सर्वात स्पेशल व्हिडिओ असेल. करेक्ट ना. तर तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ पहा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा आणि ह्याच्यातून काहीतरी शिका. मला आज शिदोरी भेटली ती मी आज बांधून घेऊन चाललोय माझ्या मनात आणि ही आयुष्यभर राहणार. आणि दरवेळेस मी ह्या रस्त्याला जेव्हा पण येईल तर ह्या माऊलीचे आणि त्या माऊलीचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही. हा आपला शब्द आहे. आणि रविवारी आम्ही असतो इथं. तुम्ही पण या आणि ह्यांना भेट द्या. या. तिकट तरी संघ गोड बोलणं पण ऐकलं पाहिजे है का नाही? हा? तर चला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला धन्यवाद. धन्यवाद जय भेट